राम राम सर्वांना सर्वांना राम राम. जय हरी. गुरुजन वर्ग हो आणि विद्यार्थी मित्र हो, आपण टीईटी परीक्षेची तयारी करत आहात. सुरुवात करायची आहे, नेमकी कशी तयारी करायची आहे हाच प्रश्न आहे. मग आपण भरपूर भीतीच्या वातावरणामध्ये तयारीला सुरुवात करतोय. मार्केटमध्ये जातोय, कोणतेही पुस्तकं घेतोय, गरज नाही. कोणतेही पुस्तकं जास्तीचे खरेदी करण्याचं गरज नाही. मग तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण MSc BEd आहात की BA DEd आहात का BA BEd आहात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर DEd BEd आता 6वी ते 8वीचा विषय येतो तेव्हा काय करायचं, तर 6वी ते 8वी जे MSc BSc वाले आहेत त्यांना पेपर 2 निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं, आणि जे MA BEd आहेत त्यांना समाजशास्त्र निवडायचं आहे. मग MSc BSc वाले लक्षात घ्या, भाषा निवडायची आपल्याला. सर्वप्रथम तोच मोठा प्रश्न निर्माण होतोय की नेमकं करायचं काय. तर घाबरायचं नाही. आता बघा 2025चा पेपर माझ्याकडे आहे. दोन्ही पेपर आहे. पेपर क्रमांक 2चं बोलतोय मी. पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही MSc असाल BSc असाल, जे असेल ते, तर तुम्हाला गणित आणि विज्ञान निवडायचे. गणित आणि विज्ञान निवडायचे. मग ते तुमचे 60 गुण होणार आहे. आणि जे समाजशास्त्र निवडणार आहेत त्यांचे समाजशास्त्राचे 60 गुण होणार आहेत. त्यांना गणित आणि विज्ञान नसेल. मग ते 60 गुण जे आहे, तर ते 60 झाले. मानसशास्त्र 30 तुम्हाला कोणताही असो, मग तो गणित विज्ञान निवडणारा असो की समाजशास्त्र निवडणारा असो, त्यांना काय असणार, मानसशास्त्राचे प्रश्न 100% असणार आहे. म्हणजे मानसशास्त्र हा कंपल्सरी आहे. मानसशास्त्र कंपल्सरी. आता विषय असतो भाषेचा. आता जर आपण भाषा निवडताना प्रथम भाषा जर आपण हिंदी निवडली, प्रथम भाषा बरं का, लक्षात घ्या, प्रथम भाषा जर आपण हिंदी निवडली तर द्वितीय भाषा आपल्याला मराठी निवडता येते. द्वितीय भाषा मराठी निवडता येते. मग चला, प्रथम भाषा हिंदी निवडा, द्वितीय भाषा मराठी आली, 2 विषय झाले, 60 गुण झाले. 60 गुण हे तुमचे सोपे झाले. मानसशास्त्राचे 30 गुण याच्यामध्ये ऍड करा, 90 गुण. समाजशास्त्राचे राहिलेले 60 गुण आणि इकडचे जे गणित बुद्धिमत्ता, गणित आणि सायन्सवाले आहेत, विज्ञानवाले, त्यांचे 60 गुण. आता एक विषय बोलू आपण काय, तर आता हा पेपर 2 आहे 6वी ते 8वी. 6वी ते 8वी आणि हा आहे गणित विज्ञानचा. कोणाचा आहे, गणित आणि विज्ञानचा आहे. मग यांनी काय केलंय, तर प्रथम भाषा हिंदी निवडली आहे आणि द्वितीय भाषा त्यांना ऑप्शन आहे इंग्रजी किंवा मराठी. मग इंग्रजी घेऊ शकता, मराठी घेऊ शकता, कोणत्याही 2 भाषा निवडायच्या आहे तुम्हाला. मराठी आलं तुम्ही हिंदी, तुम्ही पहिली भाषा हिंदी निवडली, दुसरी भाषा तुम्हाला मराठी आली, 60 गुण. बालमानसशास्त्र पण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचे किती गुण आहे, 30 गुण आहे. आणि गणित विज्ञानाचे किती गुण आहे, 60 गुण आहे. किती गुण आहे, 60. मग आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचंय, इंग्रजी विषय जरी तुम्ही भाषा निवडली नसली तरीही इंग्रजीचे 30 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. म्हणजे कसं, पहिली भाषा तुम्ही कोणती निवडली, कोणती निवडली, हिंदी. मग हिंदीची सुरुवात असणार आहे आणि हिंदीचे पहिले 30 प्रश्न. हिंदीचे पहिले 30 प्रश्न झाले की मग तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी कोणतं निवडलंय तुम्ही, इंग्रजी निवडलं असेल तर इंग्रजीचे 30 प्रश्न सोडवा. इंग्रजी निवडलं नाही, सोडून द्या. इंग्रजी सोडून द्यायचं आणि मराठी निवडलं, मराठीचे 30 प्रश्न. क्रमांक प्रश्नाचे तेच आहे, दोन्हीला क्रमांक तेच बरं का. पहिले प्रश्न किती झाले, 30, आणि इंग्रजीचे 31 पासून प्रश्न दिले 60 पर्यंत आणि मराठीचे पण 31 पासून 60 पर्यंत. पण आपलं इंग्रजी कट करून टाका, म्हणजे इंग्रजीचे प्रश्न असूनही त्याच्याकडे बघू नका. पुढे चला डायरेक्ट मराठीकडे. मराठीचे 30 प्रश्न सोडल्याच्या नंतर आपल्या 2 भाषा क्लिअर होत्या. पहिली झाली हिंदी, दुसरी झाली मराठी, 60 गुण झाले. आता आहे पुढचा विषय तुमचा पेडालॉजी. म्हणजे कोणता, मानसशास्त्र. मानसशास्त्राचे किती प्रश्न आहे, मानसशास्त्राचे प्रश्न आहे तुम्हाला 30 प्रश्न. आता इथे दोन्ही भाषांमध्ये प्रश्न दिलेले असणार आहे, मराठी आणि इंग्रजी.
मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला एका पेजवरती प्रश्न असणारे मराठी माध्यमामध्ये आणि दुसऱ्या पेजवर तेच प्रश्न इंग्रजीमध्ये. मग तिथं पुन्हा गोंधळ करायचा नाही. पुन्हा तेच एक पेजवर मराठी आणि एक पेजमध्ये इंग्रजी प्रश्न आहे. हे झालं. पुढे चला, हे झालं आपलं पेडालॉजी. आता विषय येतो आपला मॅथ सायन्स. आणि मग या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला दोन माध्यम मध्ये आहे. एक आहे इंग्रजी माध्यम आणि दुसरा आहे मराठी माध्यम. असे 60 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. काही घाबरून जायचं काम नाही. म्हणजे एका पेजवर मराठी भाषेमध्ये प्रश्न, मग ते गणिताचेही मराठी भाषेमध्ये प्रश्न आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न. म्हणजे सरळ सरळ एका पेजवर मराठी असणार आहे, एका पेजवर इंग्रजी असणार आहे. संपला विषय. मग आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची आहे. काय? प्रथम भाषा आपल्याला निवडायची आहे. कोणती? प्रथम भाषा. कोणती निवडायची आहे? हिंदी. चला, हिंदीचे 30 गुण आपले होणार. चला, द्वितीय भाषा. द्वितीय भाषा कोणती निवडायची आपल्याला? मराठी. आणि चला, मराठीचे किती गुण झाले? दुसऱ्या पेपरचं सांगतोय बरं का मी, पहिला पेपर नाही. चला, प्रथम भाषा, द्वितीय भाषा. आता हे 30 आणि 30 झाले 60 गुण. या 60 पैकी तुम्ही 60 गुण घेऊ शकणार म्हणजे घेणार. हो, मराठी व्याकरण तुम्ही आपलं शिका. या ठिकाणी मराठी व्याकरण व शुद्ध लेखन नावाचं आपलं पुस्तक आहे. डोळे गुरुजींनी स्वतः लिहिलेलं कोणतं पुस्तक आहे? मराठी व्याकरण व शुद्ध लेखन. ते जर तुम्ही केलं तर तुमचे हे 60 गुण. मग मी काय सांगतो, मराठीचे प्रश्न जसे त्याच धर्तीवर आधारित हिंदीचे प्रश्न आहे. वेगळा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, पण एकदा नजर टाकायची हिंदीवरती सुद्धा. चला, हे झाले आपले 60 गुण. मराठीचा विषय संपला म्हणजे हिंदीचा संपला. 60 गुण. आता राहिलं मानसशास्त्र. मग मानसशास्त्र सांगतंय माझे किती गुण आहेत? 30 गुण आहे. आणि मग या 30 गुणासाठी तुम्हाला काय करायचं, तर पहिलं तुम्हाला तुमचं बीएडचं कोणतं? बीएडचं मानसशास्त्र वाचायचंय. कोणतं? इथं लक्षात ठेवा, बीएडचं मानसशास्त्र पूर्ण वाचून घ्या. त्यावर आधारित तुम्हाला 10 प्रश्न हे म्हणजे जे आपल्याला काय म्हणतो आपण पाठांतर करावं लागतं. म्हणजे एखादा मानसशास्त्रज्ञ आहे, त्या मानसशास्त्रज्ञाने कोणतं काम केलंय येते लक्षात, त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाणार. आणि 20 प्रश्न हे उपयोजनात्मक असणार. शाळे तुमचा जो अनुभव आहे शाळेतील त्याच्यावर आधारित निर्णय क्षमता ते या ठिकाणी बीएडच्या पुस्तकावर आधारित 10 प्रश्न आणि उपयोजनात्मक 20 प्रश्न. असे एकूण किती प्रश्न आहेत? 30 प्रश्न आहे. या 30 पैकी तुम्ही 20 मार्क आरामशीर घेऊ शकता. आरामशीर, कोणता स्थान न येता. म्हणजे हे 60 आणि हे 20 तुमचे 80 होतात. राहिलं तुमचं गणित आणि विज्ञान. आता गणित आणि विज्ञानासाठी काय करायचं सर? वेगळं काही करत बसू नका. तर 5वी पासून तर 8वी पर्यंत, 5वी पासून तर 8वी पर्यंत गणित आणि विज्ञानाची जेवढी पुस्तके आहे ती सर्वच्या सर्व एकदम काटेकोरपणे वाचा. वाचायलाही सोपं आहे आणि तुम्ही तेच शिकवताय, तेच करताय, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. म्हणजे गणित आणि विज्ञान 60 पैकी जर तुम्ही 40 मार्क पकडले, 20 तरी या ठिकाणी 80 आणि हे 20 40 किती झाले? 120. आणखी तुम्ही याच्यामध्ये म्हटलं सर हिंदी आणि याच्यात जास्त झाले 60, यातले तुम्ही आणखी 10 कट केले तरी 110. आणखी कुठे कट करायचं ते करा तरी 100. आणखी 10 कुठे कट करायचं ते करा तरी 90. म्हणजे तुम्हाला टीएटी पास होणं अवघड नाही. सर्वप्रथम आजपासून हे डोक्यात ठेवा की मी येणारी टीईटी पास होणार आहे, पास होणार आहे, पास होणार आहे. सकारात्मक विचार करा आणि कामाला लागा. मला पास व्हायचं आणि मी पास होणार. आणि काय करायचं? वेगळं काहीच नाही करायचं. मराठीसाठी आपली बॅच घेऊन टाका. घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ऍप घ्या. त्याच्यावरती फक्त 250 रुपयामध्ये 250 रुपयामध्ये 4 महिने ऐकू शकता अशी सुंदर बॅच आपण मराठीची पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. म्हणजे ती रेकॉर्डेड बॅच तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी आणि कुठेही ऐकू शकता. हिंदी तुम्ही
मराठी तुम्ही केलं, मराठी तुमचं झालं की हिंदी झालं, हा पेपर झाल्याच्या नंतर मला तुम्ही फोन करणार की जास्त ताण आलेला नाही आणि आम्ही पास झालेलो आहोत. हा हे 60 गुणाचा ताण मी तुम्हाला देणार नाही आणि हे मी तुम्हाला संध्याकाळी 8:30 ते 9, 8:30 ते 9:30 या वेळेत मी युट्यूब लाईव्हवर असतो. कुठे असतो, कोणत्या युट्यूबला, तर डोळे गुरुजी नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. डोळे गुरुजी या युट्यूब चॅनलला तुम्ही या, त्याच्यावरती तुम्हाला एकदम योग्य मार्गदर्शन भेटणार आहे. चला, जसं तुम्हाला हे सांगितलं मी गणित आणि बुद्धिमत्तेचं, आपलं गणित आणि विज्ञानाचं, बस तेवढंच वेगळं करा, बाकीचं सेम. आता 6वी ते 8वी इथे काय, पेपर 2 आणि विषय काय, समाजशास्त्र. आणि चला विषय 2, पेपर क्रमांक 2 आहे आणि विषय कोणता आहे, समाजशास्त्र. म्हणजे तुम्हाला त्या समाजशास्त्राचे किती प्रश्न असणार आहे, 60 प्रश्न. आणि मग हेच तुम्हाला इथं करायचंय. पुन्हा काय करायचंय, मराठी 30 गुण. पण इथे तुम्हाला सुरुवातीला काय करा, हिंदी निवडा, प्रथम भाषा हिंदी. चला, प्रथम भाषा हिंदी निवडली, 30 गुण. द्वितीय भाषा मराठी निवडा, चला किती गुण, 30 गुण झाले, 60 गुण. मानस झालं तुमचं किती गुण, 30 गुण झाले, 90. हे 60 पैकी तुम्हाला 50 पकडा. चला, या 60 पैकी आणि या 30 पैकी 20 पकडा, की झाले 50 आणि 20 70. 100% पडतात, 100%. काही ताण न घेता जरी अभ्यास केला 3 महिने, तरी किती पडतात, हे झाले 70. आणि राहिलं आपलं काय, समाजशास्त्र. आणि समाजशास्त्र काय सांगतं, तर माझे किती गुण आहे, 60 गुण आहे. आता मला सांगा, समाजशास्त्र करण्यासाठी करायचं काय तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोलावर प्रश्न असणार. सर पुस्तक कोणती वापरायची, तर चला लक्षात घ्या, तुम्हाला आता पटकन मी सांगतोय पुस्तकं वापरायची कोणती. तर हे बघा, तुमच्या शाळेमध्ये असलेली पुस्तकं वापरायची आहे, नवीन काही करायचं नाही. इथे बघा, चौथीचा इतिहास यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारलेले असतात, 100%. म्हणून शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो तुम्ही 4 वेळा वाचून काढा. यावरती तुम्हाला 200% प्रश्न असणार आणि याच्या बाहेरचं काही वाचण्याची गरज नाही. जसा तुम्ही चौथीचा इतिहास वाचताय तसाच तुम्हाला या ठिकाणी 5वीचा सुद्धा इतिहास वाचायचा आहे. काय आहे 5वीचा इतिहास, चला 5वीचा इतिहास सांगतो आपल्याला. बघा, परिसर अभ्यास म्हटलेलं आहे, समाजशास्त्र. या ठिकाणी बघा, 5वी घ्या, सरळ 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. 4थी ते 8वीची इतिहासाची सर्व पुस्तके वाचायलाही सोपी आहे आणि ते तुमच्यासाठी नवीन नाही. म्हणजे 4थी पासून 8वी पर्यंतचा इतिहास, 4थी पासून 8वी पर्यंतचा भूगोल हे तुम्ही काटेकोरपणे वाचा. तुम्हाला मी आज सांगतो, कोणतीच पुस्तके मार्केटमधून न घेता तुम्ही शांत चित्ताने वाचा, तरी तुम्हाला 50 मार्क समाजशास्त्र देणार. 4थी ते 8वीचा इतिहास, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी इतिहास, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी भूगोल आणि नागरी शास्त्र. हे वाचल्याच्या नंतर तुम्हाला 50 मार्क हे पडणार, 50 मार्क हे, 20 मार्क हे, 120 मार्क तुम्ही टीएटी मध्ये घेऊन पास होणार. येथे एक लक्षात. आणि चला, याच्याबद्दल आणखी सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर काय करायचं, तर आपलं डोळे गुरुजी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला रात्री 8:30 वाजता दररोज लाईव्ह आपण येणार आहोत. ते तुम्हाला शिकायला भेटणार आहे. माझा नंबर आहे 98 34 89 82 13. जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. आणि जर तुम्हाला 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या PDF स्वरूपात मी तुम्हाला, मला व्हॉट्सअपला नमस्कार पाठवा, लगेच तुम्हाला 5 मिनिटात प्रश्नपत्रिका भेटून जाईल.
चला भेटूया पुढच्या वेळी, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.